जरा थांब, पुढे जाऊ नकोस. आज मामांनी तुला इथे आणलंय. मामा त्या भक्ताचे कोरड बघतात, त्याला अग्नीसारखं तावून सुलाखून काढतात आणि जो या अग्निपरीक्षेत ताठ मानेने पास होतो, मामा त्याची झोळी अशा सुखाने आणि आशीर्वादाने भरतात की जगाची संपत्ती त्याच्यापुढे फिकी पडते. भले तो भक्त फक्त मामांच्या तळावर चाकरी करत असेल, पण त्याच्या संपूर्ण घरादाराची, लेकराबाळांची आणि संसाराची राखण साक्षात मामा स्वतः करतात. जो मामांच्या चरणी एकनिष्ठ राहिला त्याच्या 7 पिढ्यांची जबाबदारी मामा उचलतात. त्याच्या आयुष्यात कधीही आणि कोणतीही गोष्ट मामा कमी पडू देत नाहीत. ज्याला जवळ करायचं आहे त्याचे सर्व रस्ते मामा मोकळे करतात आणि एकदा का मामानी त्या भक्ताचा हात धरला की मग जगाची तर काय, पण साक्षात काळाचीही भीती उरत नाही. एकदा मामांच्या मेंढ्यांच्या कळपावर काळाचा भयानक घाला आला. निसर्ग कोपला होता, मृत्यू समोर उभा होता, पण मामांचे शब्द आजही रानापाड्यात विजेसारखे कडकडतात. अरे लेकरांनो, जोपर्यंत हा बाळू धनगर जिवंत आहे तोपर्यंत या मेंढ्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि खरोखर त्या कडाक्याच्या थंडीत हातात ती वज्रासारखी काठी घेऊन मामा रात्रभर मेंढ्यांच्या संरक्षणासाठी साक्षात महाकालासारखे उभे राहिले. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा संकट भस्म झालं होतं आणि प्रत्येक मेंढी सुरक्षित होती. हा शब्द आहे माझ्या मामांचा. मामांनी कधी कोणापुढे हात पसरले नाहीत. उलट देणाऱ्याचे हात थकून जावेत इतकं त्यांनी जगाला वाटलं. पण अट एकच होती, तुमची नियत साफ हवी. जर तुमचं मन काळं असेल तर मामांच्या काठीचा तडाखा पडायला वेळ लागत नाही. आणि जर तुमची भक्ती काचेसारखी स्वच्छ असेल तर मामा स्वतःच विठ्ठल बनून तुमच्या दारी उभे राहतात. आजही आदमापूरच्या पवित्र मातीत आणि मामांच्या मेंढ्यांच्या पावलांखाली जी धूळ उडते ती कपाळाला लावली की आयुष्यातलं प्रत्येक संकट भस्म होतं. हे जिवंत सत्य आहे. मामांना खोटेपणाची प्रचंड चीड होती, म्हणून नेहमी सत्याच्या वाटेने चाला. माझे मामा वाघ होते. ते कुणाच्या अंगात येणारे देव नाहीत, तर भक्तांच्या संकटाचा काळजाचा ठोका ओळखणारे बाप आहेत. बाळूमामांचे असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.